हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.7 ऑनेस्ट अभी. ऑनेस्ट अभी. ऑनेस्ट मीन्स प्रामाणिक. ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक. अभी अभी एका मुलाचं नाव आहे. चला तर पाहून घेऊया प्रामाणिक अभी. लिसन अँड read aloud. Listen and read aloud. Listen ऐका, read वाचा, aloud म्हणजेच मोठ्यानं. अभी was a well mannered boy. अभी नावाचा एक मुलगा होता. was म्हणजेच होता. a well mannered म्हणजेच काय? ज्याचा स्वभाव कसा होता? चांगला होता. वागायला कसा होता तो? खूपच चांगला होता. अभी वॉज अ वेल मॅनर्ड बॉय म्हणजेच एक अभी नावाचा मुलगा होता. तो चांगला सुस्वभावी होता. ही वॉज लाइक्ड बाय ऑल. ही वॉज लाइक्ड म्हणजेच काय? आवडणे. ही वॉज लाइक्ड बाय ऑल. तो सगळ्यांना खूप आवडत होता. कोण? अभी. हिज पेरेंट्स टॉट हिम गुड हॅबिट्स. हिज पेरेंट्स. हिज म्हणजेच कोण? त्याचे म्हणजेच कोण? अभीचे पेरेंट्स म्हणजेच काय? आई बाबा. पेरेंट्स म्हणजेच काय? पालक. हिज पेरेंट्स टॉट म्हणजे शिकवणे. टॉट म्हणजेच काय? शिकवणे. हिम म्हणजेच त्याला. गुड हॅबिट्स म्हणजेच काय? चांगल्या सवयी. त्याच्या पालकांना त्याच्या पेरेंट्सनं त्याला चांगल्या सवयी लावलेल्या होत्या. चांगल्या सवयी शिकवलेल्या होत्या. दे वॉन्टेड टू हिम टू बी अ गुड पर्सन. दे वॉन्टेड म्हणजेच त्याला प्रामाणिक बनवायचं होतं. चांगला माणूस बनवायचा होता. कोणाला? अभिला. कोणाला? पेरेंट्सला. दे वॉन्टेड. दे म्हणजेच कोण? पेरेंट्स. वॉन्टेड म्हणजेच बनवायचे होते. कोणाला? अभिला. टू बी अ गुड पर्सन म्हणजेच काय? चांगला माणूस बनवायचा होता त्यांना. वन डे अभी वेंट टू हिज फ्रेंड्स हाऊस. वन डे एका दिवशी. अभी गेला. अभी वेंट म्हणजेच गेला. टू हिज फ्रेंड्स हाऊस. तो त्याच्या मित्राच्या घरी गेला. हिज फ्रेंड्स वॉज नॉट ॲट अ होम. हिज फ्रेंड्स म्हणजेच त्याचा मित्र. कोणाचा? अभिचा मित्र. वॉज नॉट ॲट अ होम. तो घरी नव्हता. कोण? अभिचा मित्र. अभिज फ्रेंड घरी नव्हता. अभी सॉ अ पेन्सिल बॉक्स लाईंग ऑन द टेबल. मग त्याच्या घरी. कोणाच्या? अभिच्या फ्रेंडच्या घरी अभिनं काय पाहिलं? एक पेन्सिल बॉक्स पाहिला. काय पाहिला तो? अभी सॉ म्हणजेच पाहणे. अ पेन्सिल बॉक्स एक पेन्सिल बॉक्स पाहिला. लाईंग म्हणजेच पडलेलं. लाईंग म्हणजेच काय? पडलेलं. ऑन द टेबल टेबलावर एक पडलेला पेन्सिल बॉक्स त्यानं पाहिलेलं आहे. कोणी? अभिनं. इट वॉज अ ब्युटिफुल बॉक्स. ते खूपच सुंदर बॉक्स होतं. ते काय होतं? खूपच सुंदर बॉक्स होतं. अभी लाइक्ड इट व्हेरी मच. ते अभिला खूप आवडलं. ते पेन्सिल बॉक्स अभिला खूपच आवडलं. अभी वॉन्टेड टू टेक द पेन्सिल बॉक्स होम. अभिला ते पेन्सिल बॉक्स घेऊन जायचं होतं. कुठं? त्याच्या घरी. त्याला खूप आवडलं होतं. अभिला त्याच्या मित्राचं जे पेन्सिल बॉक्स होतं ते खूपच आवडलेलं होतं. ते त्याला घ्यायचं होतं. ते खूप त्याला आवडलं होतं आणि त्याच्या घरी घेऊन जायचं होतं त्याला. कोणाला? अभिला. बट म्हणजेच परंतु. सडनलीच अचानक. ही रिमेंबर्ड हिज मदर्स वर्ड्स. परंतु अचानकच त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले. इथं पहा पिक्चरमध्ये आईचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. हे बॉक्स त्याला आवडलं आणि हे बॉक्स त्याला घरी घेऊन जायचं होतं. पण अचानकच त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले. हिज मदर्स वर्ड्स रिमेंबर्ड म्हणजेच काय? आठवले. शी ऑलवेज टोल्ड हिम टू बी ऑनेस्ट. शी म्हणजेच कोण? अभिची आई. शी म्हणजेच कोण? अभिची आई. तर काय म्हणली ती? शी ऑलवेज टोल्ड. ती नेहमीच सांगायची. त्याला काय सांगायची? की कधीही प्रामाणिक राहायचं. काय राहायचं? प्रामाणिकपणे वागायचं. प्रामाणिकपणे राहायचं. शी हॅड टोल्ड हिम. ती त्याला सांगितलेली होती. नॉट टू टेकन एनिथिंग दॅट डिड नॉट बिलॉंग टू हिम. जी वस्तू त्याची नाहीये. कोणाची? अभिची. जी वस्तू आपली स्वतःची नाहीये
तुझी सोडून दुसरी कुठलीही वस्तू जरी असेल ती वस्तू आपण घ्यायची नाही, दुसऱ्यांची वस्तू आपण घ्यायची नाही. हे वर्ड्स तिथं अभिला आठवलेलं आहे. आईनं सांगितलेले ते वर्ड्स तिथे अभिला आठवलेलं आहे. सो विदाउट टचिंग द पेन्सिल बॉक्स, त्यामुळे अभिनं त्या पेन्सिल बॉक्सला टच सुद्धा केलेलं नाहीये, स्पर्श सुद्धा केलेला नाही. विदाउट अ टचिंग बॉक्स ही केम बॅक होम, तिथं त्यानं पेन्सिल बॉक्सला हात सुद्धा लावलेला नाही आणि रिटर्न तो घरी आला. होम म्हणजेच काय, केम बॅक होम, बॅक म्हणजेच काय, परत घरी आला. अभि फेल्ट हॅपी, त्याला खूप आनंद वाटू लागला. फेल्ट म्हणजेच वाटणे, हॅपी हॅपी म्हणजेच आनंद. दॅट ही हॅड डन द राईट थिंग, त्याने बरोबर वागलं या गोष्टीचा त्याला खूपच आनंद झालेला आहे. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे पाहून घेऊया. ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी म्हणजेच काय, प्रामाणिकपणा हीच सर्वोत्तम गोष्ट आहे. प्रामाणिकपणे राहणे हीच काय आहे, सर्वोत्तम गोष्ट आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड राईट. रीड अँड राईट, रीड वाचा, राईट लिहा. वेल मॅनर्ड म्हणजेच काय, चांगल्या स्वभावाचा, चांगल्या वागणुकीचा. पेरेंट्स म्हणजेच पालक. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. पर्सन व्यक्ती. सडनली म्हणजेच अचानक. रिमेंबर्ड म्हणजेच आठवणे. ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक. बिलॉंग म्हणजेच ज्यांच्या संबंधित आहे त्याला बिलॉंग असं म्हणतात. टचिंग म्हणजेच काय, स्पर्श करणे किंवा टच करणे. नेक्स्ट वन आहे आन्सर द फॉलोइंग. हु टॉट अबी गुड हॅबिट्स. तर फर्स्ट क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे हु टॉट. हु म्हणजेच कोण, टॉट म्हणजे शिकवणे. अबी गुड हॅबिट्स, अभिला चांगल्या सवयी कोणी शिकवल्या. तर इथं आपल्याला पाहता येईल आन्सर मध्ये. तर अभिला चांगल्या गोष्टी कोणी शिकवलेल्या आहेत, हिज पेरेंट्स. हिज म्हणजेच कोण, अभिच्या पेरेंट्सने इथं शिकवलेले आहेत. हिज पेरेंट्स टॉट हिम गुड हॅबिट. तर आन्सर येईल अभिज पेरेंट्स टॉट हिम गुड हॅबिट्स. अभिज पेरेंट्स टॉट हिम गुड हॅबिट्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वेअर डिड अभि गो. वेअर म्हणजेच कोठे. अभि गो म्हणजे जाणे. अभि कुठे गेला होता हो अभि कोणाच्या घरी गेला होता, कुठे गेलता अभि वेंट टू हिज फ्रेंड्स हाऊस. कुठे गेलता अभि, फ्रेंडच्या हाऊसला गेलता, मित्राच्या घरी गेला होता. तर आन्सर काय येईल, अभि वेंट टू हिज फ्रेंड्स हाऊस. अभि वेंट टू हिज फ्रेंड्स हाऊस. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट वॉज देअर ऑन द टेबल. तर अभि मित्राच्या घरी गेला, तर मित्राच्या घरी टेबलावर काय होतं असं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर टेबलावर अभिनं काय पाहिलं होतं, टेबलावर पहा काय पाहिलं होतं त्यांनी. अभि सॉ अ पेन्सिल बॉक्स लाईंग ऑन द टेबल. तर एका टेबलावर एक पेन्सिल बॉक्स पडलेलं तेथे अभिनं पाहिलेलं होतं. तर आन्सर काय येईल पहा. There was a beautiful pencil box on the table. There was a beautiful pencil box on the table. That after next one आहे What did अभि remember. तर अभिला काय आठवलं अभिला इथे. तर त्या पेन्सिल बॉक्सला पाहून अभिला ते पेन्सिल बॉक्स घरी घेऊन येण्याची इच्छा झाली. तर तेथे त्याला त्याच्या मदरनं, त्याच्या आईनं काही वर्ड सांगितलं होतं त्याला की दुसऱ्यांच्या वस्तूंना आपण हात लावायचं नाही. हे वर्ड्स त्याला तेथे आठवलं होतं. तर आन्सर काय येईल पाहून घेऊया आपण. तर आन्सर येईल अभि रिमेंबर्ड हिज मदर वर्ड्स टू बी ऑनेस्ट अँड नॉट टू टेक एनिथिंग दॅट डिड नॉट बिलॉंग टू हिम. तर अशा प्रकारे इथं आन्सर येऊ शकेल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वाय वॉज अभि हॅपी. तर अभि आनंदी का होता, हॅपी का होता. कारण त्याने त्याच्या मित्राचं पेन्सिल बॉक्स घेतलं का त्याच्या घरातून, तर नाही.
तर तो का हॅप्पी होता, तरी तिथं पेन्सिल्स घेतलेला नव्हता. अभि फेल्ट हॅप्पी दॅट ही हॅड डन द राईट थिंग्स. त्यांनी काय केलं होतं, पेन्सिल्स बॉक्स घेतलेला नव्हता. तर आन्सर काय येईल पाहून घेऊया. अभि वॉज हॅप्पी बिकॉज ही डीड द राईट थिंग्स बाय नॉट टेकिंग द पेन्सिल बॉक्स. तर अशा प्रकारे इथे आपण आन्सर सांगू शकतो. लेट आफ्टर नेक्स्ट वन आहे मार्क द टिक फॉर अ गुड डीड्स अँड क्रॉस फॉर अ बॅड डीड्स. चांगल्या सवयींसाठी, चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. आणि बॅड डीडसाठी, वाईट गोष्टींसाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस आउट करायचं आहे. तर फर्स्ट पिक्चर मध्ये काय चाललेलं आहे पहा. बॉय काय करतो आहे, हेल्प करतोय क्रॉसिंग करायला, रोड क्रॉसिंग करायला काय करतोय तो इथं हेल्प करतोय. तर हे काय आहे, गुड डीड्स आहेत, चांगल्या सवयी आहेत, चांगली गोष्ट आहे. तर याला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. सेकंड पिक्चर मध्ये टू बॉईज काय करत आहेत, फायटिंग करत आहेत, फायटिंग विथ इच अदर, एकमेकांसोबत फाईट करत आहे. तर हे बॅड डीड्स आहे. हे काय आहे, वाईट थिंग्स आहे, वाईट गोष्ट आहे. तर हे काय आहे, बॅड डीड आहे. तर इथं आपण क्रॉस करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे थर्ड पिक्चर आहे. तर थर्ड पिक्चर मध्ये एक गर्ल आहे. तर ती काय करते, बटरफ्लायला कॅच करत आहे. नेट मध्ये काय करत आहे, बटरफ्लायला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे सुद्धा काय आहे, बॅड डीड आहे. तर इथे आपण क्रॉस मार्क करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर आहे टू चाइल्ड आहेत. तर ते पेरेंट्सला काय करत आहेत, नमस्कार करत आहेत, प्रेइंग करत आहेत, ब्लेसिंग घेत आहेत पेरेंट्स कडून. तर हे काय आहे, गुड डीड्स आहे. तर इथं आपण टिक मार्क करून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.7 हा ऑनेस्ट अभि हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.